तर नागपूरमधील 20 एकर जमीन अतिशय कवडीमोल भावात दिली असं अनिल गोटे यांनी म्हटलेलं आहे। भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्र या संस्थेला ही जमीन दिल्याचं अनिल गोटेंनी म्हटलेलं आहे। 2014 मध्ये फडणवीस सरकारच्या काळामध्ये बावनकुळे मंत्री असताना हा भ्रष्टाचार झाल्याचं अनिल गोटेंनी म्हटलंय। दरम्यान अनिल गोटेंसारखे लोक आरोप करतात, पण आमचा निर्णय योग्य असल्याचं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। तर नागपूरमधील 20 एकर जमीन अतिशय कवडीमोल भावात दिल्याचा आरोप अनिल गोटेंनी केलाय। भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्र या संस्थेला जमीन दिल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केलेला आहे। फडणवीस सरकारच्या काळात बावनकुळे मंत्री असताना भ्रष्टाचार झाल्याचं त्यांनी म्हटलं। सरकार जरा फडणवीस साहेबांचं होतं। चंद्रशेखर बावनकुळे खात्याचे मंत्री होते। काय झालं सगळं, आणि त्यापूर्वी 2 महिने यांनी भूमिपूजन केलं होतं। तरी पण माझ्याकडे छायाचित्र आहेत, प्रसिद्ध झालेले वृत्त आहेत। बनवारीलाल पुरोहित यांचं आयुष्य आहे, निष्कलंक आयुष्य आहे। कधी कुणाचा एक टाचणीभरही म्हणजे डाग त्यांच्या कपड्यावर नाही आहे। इतकी निष्कलंक चांगली संस्था भारतीय विद्या भवनला ती जागा दिलेली आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीचे हे अनिल गोटे सारखे आरोप हे त्या ठिकाणी ते लोक करत राहतील, पण आम्ही घेतलेला निर्णय योग्य निर्णय आहे आणि तो निर्णय समाजाकरता, गरीब माणसाच्या शिक्षणाकरता घेतलेला आहे।